डब्बा रखुमा कास घालोनी बळकट झालो कळी काळावरी नीट केली पाय वाट भव सिंधू वरोणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. तुकोबारायांनी अतिशय सुंदर अशा अभंगाची रचना केली आणि या अभंगामधून तुकोबाराय नामधारक होण्याविषयीचा सल्ला देताना दिसत आहेत. लहान थोरांना सल्ला दिलेला आहे हा सगळ्यांना. कारण तुमचं जर हित तुम्ही इच्छा करत असताल की आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, मी जी पाऊलवाट निर्माण केलेली आहे अर्थात ही वाट तुकोबारायांनी केली असं नाही तर अनादिकालापासूनच आलेली आणि जेव्हापासून देव आहे तेव्हापासून त्याचं नाम आहे आणि तेव्हापासून ही वाट आलेली. पण तिचा उल्लेख तुकोबारायांनी पाऊलवाट असा या अभंगामध्ये केला आहे. का या अभंगात तुकोबाराय यालाच राजमार्ग असा उल्लेख केलेला आहे. ज्यांना त्याच्यावरून सगळ्यांना चालता येतं त्याचं नाव राजमार्ग, म्हणून सगळ्यांना चालता येईल. जसं आपल्याकडले जसे रस्ते असतात मग त्याच्यावरून आपल्या रस्त्यावरून काय ठिकाणी आता ते मोठे जे रस्ते तयार केले मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग त्याच्यावरून सायकलवाल्यांना जाता येतं का? नाही. मोटरसायकलवाल्यांनाही बाजूला काढलेलं आहे वाटतं. म्हणजे त्याच्यावरून सगळ्यांना नाही. मग त्याच्यात फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्या यांना जास्त भाग दिलेला आहे आणि बाकीच्यांनी तुमच्या सर्व्हिस रस्त्याने जा कुठून तुम्हाला एक त्याच्यातून जाता येईल. आमचा सायकलवाला असला आणि त्याला जायचं असलं तर ते म्हणजे हे इकडं नको धडपडू फुकाट मरशील. दुसरे जर मरू राहिले तर त्याचं काय होईल, तर तेव्हा त्याच्यातून नाही चालता येत. पण इथला राजमार्ग जो आहे याच्यावरती मग त्याच्यात उल्लेखच केला की या मार्गावरून चालताना काय प्रमाणे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, सगळे लोक चालतील असा केला. आणि मग म्हटले त्याला राज्यमार्ग म्हटल्यावर परत पाऊलवाट कसं म्हटलं, तरी एका व्यक्तीसाठी पाऊलवाट आणि सगळ्या लोकांसाठी म्हणजे अधिकाराचा कोणत्याही अधिकाराचा माणूस असला तरी त्याला चालता येईल याचं नाव राज्यमार्ग. आणि एका व्यक्तीला चालता येईल त्याचं नाव मग ही पाऊलवाट बी आहे आणि राज्यमार्गसुद्धा आहे, महामार्ग आहे. तर तेव्हा नामाचं काय वैशिष्ट्य आहे पहा. सगळ्यांना सामुदायिक बी घेता येतं तसं काय नाही. बरं त्याच्यात वेगवेगळ्या वर्गातील लोकांना घेता येतं, वेगवेगळ्या वर्गातील अगदी पामराला घेता येईल. घेत नाही हा भाग वेगळा, कारण त्याचंच नाव पामर आहे ना. त्याला काय द्यायचं, उलट तो त्याचा तो धिक्कार करत राहतो. पण सगळ्यांसाठी उघडा सरळ सोपा अधिकार नावाचा विषयच ज्याच्यात येत नाही कोणी असेल तर त्यांनी घेतला. कारण नाम मूळचंच पवित्र आहे. आंघोळ केलेली नसताना जरी घेतलं तरी त्याला काही विटाळ होत नाही, कारण नाम मूळचंच पवित्र आहे. आणि तो वाणीच्या अखत्यारीत विषय येतो, म्हणून त्याची वाणी पवित्र होईल. वाणी हा सूक्ष्म देहाचा घटक आहे. जरी स्थूल देहाचं सहकार्य घेऊन बाहेर पडत असेल तो, कारण तरीसुद्धा वाणी हा सूक्ष्म देहामधला कर्मेंद्रियामध्ये वाणीचा समावेश होतो आणि त्याच्याद्वारे नामस्मरण करायला सांगितलं. म्हणून स्थूल देहाचा विटाळ हा त्याच्याशी धरला गेला नाही. म्हणून एखाद्याला सुतक असलं ते म्हणले महाराज हरिपाठ म्हणू का, तरी खुशाल म्हण. नामस्मरण करू का, खुशाल कर. कर्मकांड करता येणार नाही. ज्याला सुतक आहे त्याला कर्मकांड टाळलं. मूर्तीपूजा करू नको ना, काय फरक पडला त्याच्यामुळे. पण तुला मनोमय मूर्ती तयार करता येईल है ना, मानसिक पूजा करता येईल. केशिरा मनोमय काय याची पूजा केशिराजा काय प्रमाणे ते नाही प्रमाण ते तेव्हा मनातून केली जाणारी काय त्याचं सुरुवात आठवणं ना मला. तेव्हा मानसपूजेमधला विषय आहे. तेव्हा अशी मानसपूजा काही अडचणीची नाही. कर्मकांडामध्ये कर्मकांडाचे विटाळ धरले जातात. उपासनेमध्ये विटाळ नसतात असं नाही, उपासनेमध्ये सुद्धा विटाळ आहे. कर्मकांडातला विटाळ सांगितला होता, जसं महिलांचा विटाळ,
किंवा कोणी सुतक पडलेला असेल तर त्याचा विटाळ, तर यांना कर्मकांडातले विटाळ गृहीत धरलेले, ते कर्मकांड करताना पाळलेले. आता तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर त्याला, आणि इकडे असेल सुतक पडलेला असेल ते म्हणले काही अडचण नाही. कोणी माणूस मेलेला असेल काही अडचण नाही. आम्ही माणसं उचलताना सुद्धा रामनाम सत्य म्हणतो, म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण. ते बरेचसे लोक खेड्यावरले ते म्हणले आम्हाला रामरामच घालायचा नाही. ते म्हणले राम घालायचा नाही ना उचलताना राम कसा म्हणता तू, म्हणून त्याचा आणि त्याचा काही काडीचा संबंध नाही. तर रामकृष्ण हरी हे नाम तुम्ही त्याच्यात म्हणू शकता, रामनाम घेऊ शकता. किंबहुना आमचे वारकरी मेलेल्या प्रेताच्या जवळसुद्धा नामस्मरण करताना दिसतात. तो मेलेला असला तर करा, असू द्या ना, आपल्या तिथं रामकृष्ण हरी भजन करतो. आम्ही तर भजन करतो. कोणी जर गेलेला असेल तर तिथं जाऊन भजन करतो. मग त्याला काही अडचण नसते. तर तेव्हा काय असं ते गैरसमजुतीमुळं त्यांना ते ज्ञान नाही, त्याच्यामुळे ते राम करत नाही. घातल्यावर काय होईल, विटाळे. तर ते आम्हाला राम आम्हाला नाही. तर हे असं नाही ते भाऊ. तर रामचा काही अडचण नाही त्याला, कारण देवाचं नाव म्हणतो ना, त्याला विटाळ नाही आहे. आणि मात्र तुला हे नाही, मूर्तीपूजा नाही करता येणार. आता उपासनेतही विटाळ आहेत, पण कर्मकांडाचे विटाळ उपासनेत नाही. म्हणून उपासनेत कोणता विटाळ आहे तर चित्तात कामाधिक असणं, याला विटाळ असं म्हटलं आहे. काम, क्रोध, मल, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे विटाळ आहेत. याला विटाळशी माणसं असेल, चित्तात कामना करत असेल, काम जागा असेल आणि भजन करत असेल तर त्याचं नाव म्हटलं आहे भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेणं. मनोमय पूजा हेची भावे केशी राजा. आलं प्रमाण लक्षात आलं. मनोमय पूजा ह्याची एक तुकडा राहतो त्यात केशी राजा. त्या केशराजाला मनोमय पूजा ही काय आवडते. तर तेव्हा मग असा कामसू मनुष्य हा उपासनेचा अधिकारी ठरत नाही. म्हणून काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. तर अशा प्रकारे तुकोबराय हे त्याचाही विचार करताना सांगतात की बाबांनो, पण तरीसुद्धा मग तो काय करावं त्याने, तर हे करावं, चित्तामध्ये भगवतविषयक कामना करावी, कामना कन्व्हर्ट करावी. इकडे जे सांसारिक कामना आहेत ना त्या काढाव्यात आणि ते करावी, तर त्याला प्रभाव पडेल. म्हणून तिथं करतानाही तत्स्वरूप म्हणजे ज्या देवाचं नामस्मरण करता तर त्याच्या आकाराची वृत्ती धारण केल्यावर हे कामाधिक विकार आपोआप नष्ट होतात. पण वृत्ती तदाकार करून प्रयत्न केला पाहिजे. इतक्या स्थूल बुद्धीने नाही पाहायला पाहिजे किंवा नुसताच करतो आहे त्याच्यामुळे पुण्य होईल, ही गोष्ट खरी. पण तुम्हाला चित्तशुद्धीरूप डायरेक्ट फल प्राप्त हवा असेल ना तर वृत्तीची एकाग्रता नामस्मरणात करावी लागेल. आणि असं केलं तर चांगला जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट पाहिजेत ना, तर आपल्याला क्रिया पाहिजे, रिझल्ट मिळाला पाहिजे त्याचा. आणि बऱ्याच लोकांना तो रिझल्ट मिळताना दिसत नाही. याचं कारण ते कुठेतरी करताना चुकतात आणि म्हणून मग तो रिझल्ट समोर येत नाही. पण तेच करत राहिला तर तुम्हाला ते मिळेल, चित्तशुद्ध होईल. आणि चित्तशुद्ध झाल्यावर त्याला प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचं दर्शन व्हायला लागेल. तर तेव्हा तुकोबरायांनी भक्तीची वाट जी तयार करून दिलेली, भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडिते. तुकोबराय म्हणतात असा काय असणारा. आणि मग एकटाच माणूस आहे, त्यांनी काय करावं, पाऊल वाटेने जावं. पण कोणी यावं तर येताना एंट्रीला आम्ही पास सगळ्यांना वाटलेले, एंट्री पास सगळ्यांसाठी. कोणी पापी असेल चालेल, ते म्हणले आत्ता डोकं तोडून आलेलो आहे, एखादा वाल्ल्या कोळी असेल तरी म्हटले चालेल, बस साधनेला म्हण रामकृष्ण हरी, काही अडचण नाही. त्या कोणी असेल तर चालेल. पण एकदा साधनेला सुरुवात केल्यावर त्याला सांगितलं बाबा रे हे परत करू नको, नाही तर ते मागचं चालू आहे तेच पुढं करत असेल तर त्याचा काय उपयोग होईल त्याला. आणि पूर्वी पाप केली तर पाप करा नका, काही झाले असतील तर चुकून नजर चुकीने जाणीवपूर्वक आणि अज्ञानामध्येच बहुतांशी सगळे पाप ही अज्ञान, माहितीच नाही ना, कळत नाही म्हणून झालं असेल
पण तिथं सुधारणा केली, पुंडलिक राजाने सुधारणा केली, तर त्याच्यासाठी देव आला आणि विठ्ठलाला प्रत्यक्ष यावं लागलं. काय सुधारणा केली तो असाच होता. कारण त्याने स्वतःचाच उल्लेख करताना असं म्हटलं, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. मीच होतो मूढ आणि मीच पापी होतो, लोकांना काय सांगू. पण माझ्यावर बघा बरं पांडुरंगाने कृपा केली का नाही. पण लोक पाप नाही आपलं उघड करत, पुण्य सांगतात मी किती पुण्यवंत आहे आणि मी किती पापी हे झाकून ठेवतात. म्हणजे असे जे आहेत ना, मग खरं जर बोलला तर ते उघड होतं. झाल्या माझ्याकडून चुका, पापी आहे मी, ठीक आहे, असा नका, आता परत करू नको. आणि मग आता काय लोक नाही म्हणतात, तो करून करून भागला देवपूजेला लागला, तो आता काय सांगू राहिला आम्हाला. ते म्हटले बा काय, तर पूर्वी माझं काय रेकॉर्ड होतं ते तुम्ही काय पाहू नका. मग आत्ता आपण काय करतो याच्यावर पाहावं. मागचं काय असेल तर सोडून द्यावं, काय झालं असेल कोणाच्या आधी जरी दुराचारी हो, तर तो जरी पूर्वीचा दुराचारी जरी असला तरी संत कृपेने काय होतो, तो सोज्वळ होऊन जातो, चांगला होतो. आणि असा नका. पण आपणही मागचं लय उकरडा जर उकडत बसलं तर खाली काय सोनं भेटतं का, ते कचराच आहे त्याच्यामध्ये. आणि जीवाचे जर सगळे जन्म शोधत बसला मागच्या जन्मात काय झालं काय नाही, आता काय करायचं ते पहा. मागचं लय डोक्यात, ते मागचं गिरवत राहणारी माणसंसुद्धा येडपट होऊन जातं. ते सारखं मागचंच काढतात. मागचं काही काढायचं नाही, झालं गेलं संपलं. आत्ता काय करायचं ते बोला. मग आत्ता काय करायचं, आता काय नाही, आता आपल्याला देवपूजेला लागलो. जे मोठी म्हणलेले ना व्यास महर्षी, यांचं सुद्धा पाहायचं नाही ना, पण ते पाहणं त्यांचं काढू नका. नाही तर मागचं कोणाचं काय हे काय प्रमाण आहे त्याला. कागाची आविष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळ्यासी पाहता दोष, असं म्हटलंय. तर त्या कागाचे विष्टे जन्म पिंपळासी, कोणाचे जन्म कसे झाले आणि काय होतं आणि काय काय झालं काय नाही, जाऊ द्या. तर तेव्हा आता काय करायचं आहे, नामस्मरण करायचं. कोणी करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे. कामी गुंतले रिकामे, जपी तपी येते जमे, लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा. तुकोबराय म्हणतात आम्ही या वाटेला, कारण ती वाटच कशी आहे, तिचा या अभंगातला उल्लेख काय आहे, केली पायवाट असा आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही वाटा सांगितलं की पायवाट म्हणजे एकट्याला चालता येतं याचं नाव पायवाट, आणि सगळ्यांना चालता येतं राजमार्ग. आता सगळे या पदात काय काय घेतले, जपी तपी संन्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी, म्हणजे हे सगळे आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही. अजून काय पाहिजे वा, म्हणून त्याचं नाव काय केलं, राजमार्ग. आणि राजमार्गही आहे. आणि तुम्हाला कितीतरी असे दिसतील ज्यांच्या गणिकांची उदाहरणं दिसतील, त्यांचे उद्धार झाले हो. फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे. तुम्ही पुष्कळ चांगले येतं, फक्त करत काय नाही. म्हणजे तुम्ही काही इतके खराब आहेत का हो, तुम्ही तुम्हाला फार चांगले दिसता, फक्त करत काय नाही. तुम्ही खराब नाहीत, पण आपला त्यांचा उद्धार होतो. तिथं म्हटली त्यांच्या त्या गणिकांचे उद्धार झाले आणि आमचं काय झाले. तुम्ही इतके वाईट आहेत का, नाही. पण मग तुम्ही ना, तिने जसं मनावर घेतलं त्या गणिकेने, तिचं काय झाला, उद्धार झाला. अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये आलेल्या, पुराणामध्ये तुम्हाला सापडतील. म्हणून नामाने तरला नाही असा तुम्ही ऐकला सुद्धा नसेल कोणी. वाया गेला हे तर नाहीच नाही. आणि कोण तरला नाही, तर सगळे नामाने तरून गेले. म्हणून सगळ्यांसाठी आम्ही एक पाऊल वाट केली. काय होतं, समाजामध्ये काही लोकांना असं दुर्लक्षित केलं जातं. म्हणजे जसं बोललं जातं, आत्ताच सांगितलं तुम्हाला तसं की काय होतं, हे जर रेकॉर्ड माहिती का तुम्हाला, तो आता काय करतो, नामस्मरण करतो. ते बावळट माणूस होता ते असा, ते बघा ना, ते असं काय बी करतात. म्हटले अरे मागचं नको ना पाहू. म्हणून मग त्यांनी काय करावं, त्यांनी काय नाही, आपला जो मार्ग आहे आपल्या पाऊल वाटेने जावं. म्हणजे आपल्या गुरुजींनी सांगितलं ना, बाबा रामकृष्ण हरी म्हण, बस ठीक आहे, बस पुष्कळ काम झालं आपलं. आणि रामकृष्ण हरी म्हणत राहावं त्याने. आणि असं जर केला तर कामी, अर्थात विषयासक्तीमध्ये आसक्त असणारे पुरुष असोत
किंवा रिकामी, याची चित्त शुद्ध झाली याला रिकामा म्हणावा. लौकिकाच हां 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 चाल केला मोकळा विठ्ठल, आम्ही तुमच्यासाठी एवढा सगळा मार्ग मोकळा करून ठेवलेला आहे. तुला विठ्ठल म्हणता येत नाही काय? काय तुझी वाचा बसली का? असं प्रमाणे ना. हां तुकोबराय म्हणतात तुझ्या काय टाळी बसली का? तोंडाला कुलप लावली का? तेव्हा पण विठ्ठल विठ्ठल म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तेव्हा विठ्ठल म्हणा आणि विठ्ठल म्हणताल. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल है ना. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. तुकोबराय म्हणतात बस आम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि आपण बी ते करत राहावं. असं जर म्हणून काही कामिक माणसं असतील तर त्या काय करावं? कामी या पदाचा अर्थ विषयासक्ती असणारी, म्हणजे यांना नाम घेण्याचा अधिकार आहे का? आहे विषयासक्ती. पोरा लेकरात गुंतलेला आहे, त्याला विठ्ठलापेक्षा नातवंड प्रिय दिसतंय, त्याला नातवंडच जास्त चांगलं वाटतं, ते विठ्ठल नाही दिसत एवढं काळ. पण तरीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिला तर चालेल. एका जन्माचे नाही, दुसऱ्या जन्मात, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही. कारण त्याचं दिलेलंच आहे त्यांनी की जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचतासे माझे ते, जे जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ यावया. तर सहस्रावधी जन्माच्या नंतर ते हे नाम काय होतं आहे? दृढ होतं आहे. आणि एक वेळ आपल्याला वाटतं आज माळ घातली की दुसऱ्या दिवशी तुकोबराय व्हावं, असं नाही ना हो. एवढी झटपट प्रक्रिया की तर कालच माळ घातली म्हटली आम्ही, आता आम्हाला प्रवचनच आलं पाहिजे. काय बावळटाचा प्रकार आहे हा प्रवचनाने काय मुक्त होणार आहेस का तू? प्रवचन करून आणि कीर्तन करून, त्याच्यापेक्षा नामस्मरण कर. कीर्तन म्हणजे लौकिकातलं कीर्तन, तसं नामाला कीर्तन म्हणतो आपण, ते संकीर्तन. पण लोकांच्या डोक्यात असं आहे, लोकांना शहाणं करायचं जास्त चाललं आहे. स्वतः अडाणी राहिला तरी चाललं, म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि लोक सुधरवायचं चाललं. तरी हा एक वर्ग समाजात तयार झाला, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आज मला जे दिसतोय ना, तर हा फार मोठा. म्हणजे आम्हाला कीर्तन करायचा अधिकार हो आहे बाबांनो. आणि मग आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कंबर बांधून कीर्तन करायला लागलो. किती साधना झाली तुझी? तप काय केलं तू? नामाचं तप केलं का काही? किती नामस्मरण केलं? नामस्मरण नाही, लोकांना सांगतो. तर हे असले जे पोपट तयार झाले, आता काय करावं या पोपटांचं? तेव्हा अण्णा म्हणायचे हा काय नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, ती गाणं होतं नाही, ते अण्णा म्हणायचे बरं का. तसे आता बरेच नवीन पोपट मिठू मिठू बोलायला लागले, पण ते काय करत मात्र काहीच करत नाहीत, म्हणजे नामस्मरण करत नाही. आणि नामस्मरण करायला पाहिजे. आणि असं जर नामस्मरण केलं तर आपल्याला लक्षात येईल. हे प्रभाव का दाखवत नाही? बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की यांचे जे आज कीर्तन प्रवचनं करतात त्यांच्या चित्तवृत्त्या खराब आहेत असं लक्षात येतं. त्यांच्या ज्या केलेल्या क्रिया आहेत त्याच्यावरूनही लक्षात येतं. किंवा अशा बऱ्याच वेळेला काही घटना समोर येत आहेत आणि ते आपल्याला ते बरेच लोक विचार का हो असं असतं का हो? हे महाराज असे वागतात का हो? महाराज नाहीच आहेत ते. मग त्यांना लोकांनी मान्यता दिली याचा अर्थ ते महाराज काय अर्थ? त्यांना लोक कोणालाही मान्यता देतात बावळट माणसाला. त्याच्या नावावर शिक्का टाकला की एकदा चालला. म्हणून असं नाही. आम्ही जो नामधारक आहे आणि तो वाया गेला किंवा तो त्याचं चित्तवृत्ती खराब झाली असं होणार नाही. नाम कशाला म्हणतात ना? तेव्हा कोणी करावं तर कामी पुरुष असला तरी चालेल, पण मग त्याची कामना हळूहळू नष्ट होत जाईल. रिकामा असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ते म्हणले आम्हाला काय आम्ही टाईमपास करतो. अरे टाईमपास नको करू. मोलाचं आयुष्य, मोलाचे आयुष्य काय दवडसी वाया मध्यान्नाची छाया जाय वेगी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मोलाचे आयुष्य दवडसी वाया मध्यान्नाची छाया जाय वेगी. आता हे डोक्यावर दिवस आला बाबा. काही दिवस कल्ले काहींचे डोक्यावर आहेत आहे ना. आपले दिवस कल्ले का डोक्यावर आहेत? दिवस बी काढला तरी हे बी कळा ना त्याला की दिवस काढला आहे म्हणून. मावळ तिकडे गेले, कासराभर राहिले.
थोडा ईदभर राहिला अगदी मोजलं तर काही नाही, तरीसुद्धा डोक्यात नाही त्याला वाटतंय हे नाहीच आहे, काय करावं त्याला. यालाच नाव आहे शुद्ध पाप. ज्याला सांगितल्यावर बी कळत नाही तर हा अधिक घनदाट पापामधला मनुष्य असला पाहिजे असा त्याचा अर्थ निघतो. रिकाम टेकडे उद्योग करतात पण हे करत नाही. तुकोबराय म्हणतात तुम्ही रिकामे असतील तर आमचं नाव घ्या, आणि खरा नफा याच्यातच आहे. कारण खरं धन कोणतं असेल तर नाम हे धन सर्वोत्कृष्ट धन आहे. आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, इथलं कुठल्याही कवडी घेऊन जाता येणार नाही. तेव्हा कामी गुंतले रिकामे, जपी तपी येते जमे. जे काही जपी असतील, जप करतात त्यांना जपी म्हणतात, तप करतात त्यांना तपी म्हणतात. तपामध्ये कायिक वाचिक मानसिक तपांचा विचार आहे, शारीरिक तपाचा विचार केलेला आहे. देवद्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, एकांगुष्टी तप, पंचाग्नी तप, अशा प्रकारचे चित्तरोधक असणारे, चित्ताला ही करणारी तप, काही शरीराला कष्ट देणारे सात्विक राजस आणि तामस तपांचाही विचार आलेला. हे सगळे तपी असणारे अनेक तप. रावणाचा जो पुत्र मेघनाथ त्याने एकांगुष्टी तप केलेल्याचा उल्लेख आहे. एका अंगठ्यावर उभं राहून शस्त्र संपादन केली. काय त्याचा उल्लेख करायचं आहे? काय शस्त्र मिळवायची, देवी देवतांना प्रसन्न करायचं, शस्त्र मिळवायचे. पंचाग्नीसारखी तप, शरीराला ताप व्हायचं, अग्नी पेटवायचे. म्हणजे 50 अंश सेल्सिअस तापमान झाल्यावर 5 अग्नी बाजूला पेटवायचे आणि त्याच्यात जाऊन बसायचं. हे असे काही विचित्र अशी तप केलेली काय होतील काय नाही. हे कशाला तुम्ही त्याच्यापेक्षा हे तप करा ना, कारण नामच तप आहे, नामच जप आहे. नाम हेच मोक्ष देणारं आहे. म्हणून सगळ्यांना तुकोबरायांनी बोलावलं. रिकामे असणारे, कामसो असणारे, कामिक असणारे, जपी असणारे, तपी, लाविले दमामे यांच्यासाठी पहिले गावामध्ये एखादी गोष्ट सांगायची असेल ना तर दौंडी पिटायची. आता मग दौंडी झाली. मोबाईल म्हणजे दौंडीच आहे एक. एका झटक्यात माहीत होतं सगळ्यांना. त्याच्या आता गावामध्ये काय सोय, मग आता ते म्हणले गावात आमक्या आमक्या आळीचा आमका मेला, तिथं लगेच दौंडीवाल्याला जाऊन सांगा, त्याला जाऊन सांगा. आणि मग ते लगेच असं टमटम 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 वाजवायचा आणि ते सांगायचा अमके अमके गेलेले इथं आणि त्यांची अंत्ययात्रा 7 वाजता निघणार आहे, तर तेव्हा सगळ्यांनी उपस्थित राहा. डम 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 डम. असे काय व्हायचे. नंतर काही मंदिरावरती नगारे होते, त्या नगाऱ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे नगारा वाजवायचा. नगारा वाजला की लोक म्हणायचे थांबा 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 काय झालं. मग त्याच्यानंतर ते नगारा वाजवून सूचना दिली जायची गावात अशी अशी. नंतर त्याच्यानंतर सुधारित पुढे येऊन ते भोंगे आले गावामध्ये सुद्धा. पाणी सुटणार असेल तर 1 भोंगा, माणूस मेलेला असला तर 3 भोंगे, अशा सूचना. सायरन ते सुद्धा गावात आज बी आहे. पिंपळगाव माळीत आहे बरं का आत्ता. आपल्या इथं आहे का? पाण्याच्या टाकीवर कुठतरी होतं आता आहे. आता बंद पडलं असेल. एवढं मोठं गाव झालं, कोणाला ऐकायचं आहे. तर तेव्हा अशा प्रकार. आणि याला म्हणतात लाविले दमामे. तुम्ही कोणता दमामा आणला? आम्ही वैकुंठावरून आलो आहे. देवाचं एकंदरच शिक्का तुकोबराय सांगतात पाठविला लोका. जसा राजाज्ञेचं पत्र जे आहे ते घेऊन मी वैकुंठावरून येऊन तुमच्यासमोर नगारा वाजवून काय सांगतोय तुम्हाला? हे सांगतोय नाम घ्या, नाम घेता राहू नका. तर हकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आणि मग तुकोबरायांनी सांगितलं लाविले दमामे, जपी तपी ते दमे जमे. म्हणजे याच्यात कोणी आले तरी चालेल, इथं कोणी जमलं तरी चालेल, कोणालाही घेतलं याच्यात तरी चालेल. आणि त्यांच्यासाठी लाविले दमामे. आम्ही काय लावलेलं आहे? एक नगारा वाजवून आम्ही तुम्हाला सांगतो आहे. कोणाला ते पुढे जाऊन दुसऱ्यांचा आणखीन उल्लेख केलेला आहे. मुक्त आणि मुमुक्ष. मुमुक्ष असतील तरीसुद्धा त्यांनी काय करावं? नामस्मरण करावं. म्हणून तर तुम्हाला नेहमी मी सांगत राहतो, तुम्ही पाठाचे विद्यार्थी जरी असले, पाठाचा अभ्यास करत असले तरीसुद्धा तुम्ही काय करा? नामस्मरण करा. याला प्रमाण काय? तर हे अभंगातलं हे प्रमाण आहे.
तुकोबारायांनी मुमुक्षु शब्द टाकलेला आहे. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. मग अशा मुमुक्षूंनी काय करावं, त्यांनीसुद्धा नामस्मरणाची साधना करावी. जे कोणी नामाची साधना करतील तर त्याचं चित्त शुद्ध होऊन त्याच्यात आत्मज्ञान उत्पन्न होईल. आणि मुक्तांनी काय करावं, त्यांनी बी नामच घ्यावं. म्हणजे त्यांनी का नामस्मरण करावं. आणि मग तुम्हाला काय धंदा आहे. ते म्हणले मुक्तांना काय बोलू नका हो. अहो मुक्तांना काय बोलू नका, पण आम्ही थोडं वाईट बोलतो आहे, चांगलंच सांगतो आहे ना. कारण तुम्ही मुक्त झाले तर चांगली गोष्ट आहे. पण मग तुम्ही काय करताल, नामस्मरण केलं तर तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होईल. आनंद, जीवनमुक्तीचा आनंद अभिव्यक्त होण्यासाठी भक्तीसारखं नामासारखं चांगलं साधन नाही. आणि ते करत राहावं. तुमच्यामुळे 4-2 चांगल्या रस्त्याला बी लागतील. चुकलेले हुकलेले काहीतरी असतील तर ते म्हटले वा तुम्ही जर असे विक्षिप्त वागायला आले, आम्हाला माहिती तुम्ही मुक्त झाले. मुक्त झाले याचा अर्थ त्यांना शास्त्र काय विधिनिषेध सांगत नाही, विधिविधान करत नाही. पण तरीसुद्धा यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते, आहे ना. प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही लोकालागी कर्तव्य काय उरलं का नाही तुम्हाला. तर तुम्ही, कारण तुम्हीच देव आहात ना हे तुम्हाला कळालं. पण प्रजा बी देवच आहे ना. आता ते जर अज्ञानात गुंतले असेल तर सांगून पाहावं. नाहीच ऐकत तर त्याचं जाऊन दे, मरून दे, कुठं का जाईना, तिकडे नरकाला का जाईना. पण सांगून पाहणं तर साधूचं काय कर्तव्य काम आहे. त्यांनी सांगून पाहावं. काय असतं, पाप अधिक असल्यावरती तो ऐकत नाही. माणूस का ऐकत नाही याचं सगळ्यात एकमेव उत्तर काय, अधिक पाप त्याच्याजवळ आहे. बस दुसरं काही नाही. त्याला ते दुसरं काहीच उत्तर जाग्यावर नाही त्याचं. एवढं एकमेव कारण आहे की अधिक पापाचं गाठोड आहे. त्यामुळे त्याला नाही ऐकत तो. तर मग त्याचा तो पाहिल. कारण त्यालाही काही, मी नेहमी म्हणत असतो ना, सृष्टी चालली पाहिजे ना. बरेच लोक म्हणतात महाराज एवढ्या कोंबड्या येतं, एवढे बोकडं येतं, यांना शेवटी तुम्ही जर सगळ्यांच्या गळ्यात माळी घातल्यावर कोण खाईल. तर म्हणजे तू खा, तुझा जन्मच त्याच्यासाठी आहे, तूच खात जा. आणि ते तुझ्यासाठी तयार झालेलं आहे ते. तेव्हा आता काय सांगावं, ह्याच्यापेक्षा लोकांना जीव तोडून सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. त्याला काय करणार कोण. तर तेव्हा की त्याच्यात तुमचा फायदा आहे, आपण आपला आपला स्वतःचा काहीतरी फायदा पाहणार का नाही. बरं त्याच्यात एकदा मेला म्हणजे लगेच सरला पुढच्या शरीरात. नाहीतर तुला सरण्यासाठी इथं बी एक संधी, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. जर ऐकलं तर चिरापडे, नाही ऐकलं तर पुढच्या जन्मात सरला गेला तो शरीरात दुसऱ्या. तिथं कोणी सांगायला येणार नाही, बायको यायचे नाही, पोरं यायचे नाही, कोणी दुनियादारी कोणी येणार नाही. कारण त्या ठिकाणी तुझ्यासमोर जो डोळ्यासमोर प्रपंच होता तो सारा नाश पावलेला असेल. हरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी.